साहिल असं का बोलला आणि मी बंद करणार यूट्यूब, मी माझं स्टॉप करून टाकेन. मग तो पण विराचा पण फोन आला. मग काय झालं परवा दिवशी ना त्याचे पप्पा, पण आम्ही विश्वास नाही ठेवला. ते म्हटले नाही ते लोक खोटं बोलतात की काय चांगला होता का हा, काय म्हणतो मला. मग तू हॅलो कसे आहात तुम्ही, जय महाराष्ट्र. तर सकाळचे 9 वाजले आहे. लाडो आत्ता शाळेत गेली आहे. बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. म्हणजे त्याला मी निवांत होते, थोडंसं माझ्याही चॅनलवर व्हिडिओ बनवावा, कारण की 2-4 दिवसापासून माझा एकही व्हिडिओ पण नाही आलेला. आणि मला तुमच्याशी काही म्हणजे बोलायचं पण आहे साहिलविषयी. तर ॲक्च्युली काय झालं ना, काल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बरंच काही बोलला आणि तुम्ही सर्वजण, मला एवढे लाईक येत नाही, एवढे कमेंट्स येत नाही, तेवढे साहिल येतं. ते मी बघून अक्षरशः मला एवढं छान वाटलं ना, की आता कालच्या व्हिडिओला परवाच्या व्हिडिओला जवळजवळ 1,500 लाईक त्याला आलेले आहे आणि एवढे कमेंट केले आहे ना. म्हणजे मी काय करते, माझ्या यूट्यूब करून मी त्याचे व्हिडिओ बघते आणि मी सुद्धा त्याचे प्रत्येक कमेंट वाचते. मी साहिलचे एकसुद्धा निगेटिव्ह कमेंट नाही आहे, एकसुद्धा नाही. सगळे पॉझिटिव्ह कमेंट, सगळे छान छान कमेंट. एवढं छान वाटलं ना बघून, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. तुमचे मी किती आभार व्यक्त करेन ना तेवढे कमी आहे, की तुम्ही माझ्या मुलाला एवढं सगळं सपोर्ट करताय. ठीक आहे, थँक्यू सर्वांना. आणि कसं होतं माहिती आहे का, आता त्याच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ म्हणा, यूट्यूब म्हणा, ते सगळं त्याच्या फोनमध्ये आहे. आणि मग तो काय करतो, कमेंट वगैरे रात्रीचं वाचतो, की सारखं जाऊन बघतो की कोणाची कमेंट आली. तो कमेंट आली का वाचतो, मम्मी बघ ना काय बोलतं ते, हे बघ ना किती छान बोलत आहे, किती छान कमेंट. आणि कसं झालं माहिती आहे का, त्याला एकही निगेटिव्ह कमेंट नाही ना, मग त्याला ते चांगलं वाटलं. ते मुलांना कसं असतं, असं थोडं जर चुकीचं बोललं ना तर मुलांना वाईट वाटतं नाही का, मग ते थोडंसं डाऊन होतात मुलं. पण तसं झालंच नाही. मला असं वाटलं होतं नाही का, असं काही होईल किंवा काहीतरी माझ्याबद्दल बोलतील वगैरे, पण तसं काही नाही. सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आता पुढे व्हिडिओ येणारच आहे त्याचा. तर दुसरी गोष्ट, तो असं का बोलला, मी तुम्हाला थंबनेलमध्ये टाकलं आहे. साहिल असं का बोलला, आणि मी असं पण बोलले आहे बहुतेक, मी बंद करणार यूट्यूब, असं पण मी थंबनेल टाकलेलं आहे. तर माझं काय म्हणणं आहे ना, आता समजा साहिलचं जर ग्रो होत गेलं, मी लगेच तर नाही बंद करणार, पण साहिल समजा ग्रो होत गेला साहिलचं, मी कोणासाठी यूट्यूब करत होते, मी माझ्या पोरांसाठीच करत होते, की मला त्याच्यातले काही भेटलं तर मी माझ्या पोरांना करेन. पण जर साहिलच करणार असेल सगळ्या गोष्टी, तर मग मी माझं स्टॉप करून टाकेन. मग त्याला म्हणून तूच कर नाही का असं. तर त्याच्यामुळे म्हटलं मी तुम्हाला की माझं यूट्यूब मी बंद करणार असं. तर त्या साहिल सक्सेस झाला. आता विराज आला का, विराजचा पण मी चॅनल बनवणार आहे. तो पण विराजचा पण फोन आला, मग माझं पण चॅनल बनवायचं. म्हटलं हो तुझं पण बनवू आपण, तुझं पहिले 12वी होऊ दे, मग तुझं पण चॅनल बनवू. पण तो म्हणतो माझ्या चॅनलवर मी असं फॅशनचं वगैरे काय काय टाकणार. मला म्हटलं तुला जे आवडेल ना ते तू कर चॅनलवर, पण तुझं राहू दे एक चॅनल बनवून, विराजला म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. तर विराज पण व्हिडिओ बघतोय, तुमचे सगळ्यांचे कमेंट विराज पण वाचतोय. मग तर मम्मी कसले भारी कमेंट आले, किती छान म्हणे. त्याच्यामध्ये इकडे साहिल तुम्ही कमेंट केले, पण तिकडे विराजला उत्साह आला. रोज म्हणतं मम्मी किती भारी भारी कमेंट आले, मम्मी किती लाईक आले, किती छान म्हणे, किती सपोर्ट केला साहिलला सगळ्यांनी. म्हटलं मला माहिती साहिलला सपोर्ट करणारच आहे सगळे. तर साहिल त्याच्या व्हिडिओमध्ये बोलला ना की थोडंसं मम्मीला वाईट वाटून मी बघितलं. आणि काय झालं ना, त्याला मी म्हटलं तू व्हिडिओ जेव्हा बनवणार ना, मी तुझ्यासमोर बसणार नाही, कारण की मी बसले ना आता तुम्हाला पण काय होतं, मग आणि त्याचं बोलते बरोबर करेल, त्याचं चॅनल त्याला बोलू द्या. कारण मी बसल्यावर तो बोलतच नाही. त्याच्यामुळे त्याला बोलतो तुला जसं बोलता येईल, तुला जे बोलायचं आहे ते तू बोल, मी घरात थांबत नाही. माझे मिस्टर ऑफिसला गेलो, आम्ही व्हिडिओ बनवतो. माझ्या मिस्टरांना माहीत नाही आहे, आता झोपलेले म्हणून हळू बोलते. माझ्या मिस्टरांना माहीत नाही आहे अजूनपर्यंत, त्यांना मी नाही सांगितलेलं. तर बघूया नंतर सांगू थोड्या दिवसांनी. आणि तुम्ही म्हटले की तुझ्या नवऱ्याला सांगून कर, ते नाही करून देणार नाही का, ते तुम्हाला नाही माहिती काही गोष्टी. तर हो, मी काय बोलत होते, त्याला म्हटलं मी साहिलला की मी बाहेर जाते, तुला जसं बनवायचं तसं तू व्हिडिओ बनव. तर त्यांनी बनवला. मग घरात कोणच नव्हतं, मग त्याच्या पद्धतीने बनवला. पण ना व्हिडिओ कमी बनवला, म्हणजे कमी मिनटाचा बनवला. काय ना त्याला थोडंसं बोलताना वगैरे नाही जमत ना, हो नवीन आहे. त्याला म्हटलं असं समजायचं की तू तुझ्या मित्रांसंग समोर बसून बोलतोय किंवा नाही का, असं तू विचार कर ना. तर म्हणतो नाही मम्मी, असं मला कसं तरी होतं म्हणे बोलताना वगैरे नाही का. म्हणलं नाही तू बोल, म्हणजे नाही का समजून सांगितलं त्याला खूप सारं. आणि त्यात काय होतं, कमेंटमुळे ना एखाद्या व्यक्तीला काय होतं, उत्साह येतो. तसं त्याला ते उत्साह आला बनवण्याचा. हा बाई, आम्हाला पहिले वाटलं होतं की आम्हाला म्हणजे नाही होणार चॅनलला एवढं सपोर्ट, असं वाटलं होतं बरं का मला पण त्याला पण. मी म्हणाले करून तर बघ म्हटलं, झालं तर झालं म्हटलं. पण झालं, चला होऊ राहिला हळूहळू.
तुम्ही नाही आवडला तरी साहिलचा व्हिडिओ बघत जा. त्याला आणखी म्हणजे नाही का व्ह्यूज येतील बुवा, नवीन नवीन लोकांपर्यंत यूट्यूब रिक्वायरमेंट करेन. आणि त्याच्यामुळे मग साहिलचं जर सक्सेस झालं चॅनल तर मग मी माझं थोडंसं कमी व्हिडिओ टाकेन किंवा मग मी हळूहळू मी माझं स्टॉप करून टाकेन. असं मी माझा विचार केला काल. कारण की मी माझ्या पोरांसाठीच करत होते. मला असं वाटतं जे पण यूट्यूबला मला भेटायचं मी काय करते त्या दोघांसाठीच खरं तर मी करत होते. त्यांनी जर दोघांनी केलं तर मग मी नाही याच्यात. कारण की मला ना खूप जास्त काम घरातलं परत पोरीला बघायचं मला होत नाही. त्याच्यामुळे मी असा विचार करते आत्ता लगेच नाही मी कुठल्या गोष्टीचा निर्णय घेणार. पण काही टायमानंतर जेव्हा साहिल सक्सेस होईल, स्वतः सगळं बनवायला लागेल, त्याला स्वतःचा पेमेंट येईल, सगळं करेल, तर मग मी थोडं हळूहळू आपलं विचार करेल, शांत राहण्याचं बंद करून टाकायचं. असं. तर तो असं काय बोलला साहिल, ते काय झालं परवा दिवशी ना त्याच्या पप्पाची डायरीचं आम्ही असंच विषय निघाला नाही का. तर मग मी थोडंसं ना 2-4 शब्द बोलले. मला राग म्हणजे मला ना काय होतं विषय निघाला की मला थोडासा राग येतो नाही का. कारण की तेच जर चांगलं झालं असतं ना तर ही वेळ आली नसती असं मला असं वाटतं. तर पहिलं जेव्हा झालं ना तेव्हा कसं ना मॅच्युरिटी मला पण नव्हती की मी कुठल्या मुलाशी लग्न करते आहे मला. आणि खरंच 25 वर्षापर्यंत कुठल्याही लेडीजला कुठल्याही मुलीला मॅच्युरिटी, मला वाटलं साहिलचे पप्पा आले, कुठल्याही मुलीला ना मॅच्युरिटी नसते. मग त्यावेळेस जे आईबाप करून देतील ते मी पण असा पुढचा विचार होता केला की हे असं एवढं दारू पितात वगैरे. आम्हाला एक जणांनी सांगितलं होतं बरं का, आमच्याच घरातले नातेवाईक ते खूप दारू वगैरे पितात. पण आम्ही विश्वास नाही ठेवला. मग परत त्याच्या घरचे म्हणले की नाही त्याचं लग्न नाही होऊन द्यायचं म्हणून लोक खोटं बोलतात. पण ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं ना खरं आम्ही त्यांचं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ नसती आली. त्यांनी आम्हाला मनापासून सांगितलं होतं की तो मुलगा दारू पितो. माझ्याच घरातली ती माझी एक लेडीज होती आमच्याच घरातली. तर आज कधी मला त्या गोष्टीची आठवण येते की मी कदाचित तिचं ऐकलं असतं ना तर ही माझ्यावर वेळ नसती आली. तर त्यांनी असं सांगितलं होतं की तो खूप ड्रिंक करतो आणि आईचं काय म्हणे, आईचं पण सेकंड मॅरेज आहे काय, ते पोरांना एवढं काही बघत नाही काय नाही असं तसं ते मला समोरच्यांनी सांगितलं होतं. पण मग माझ्या घरच्यांनी हा विषय मांडला तर ते म्हटले नाही ते लोक खोटं बोलतात, तो असं नाही आहे, तो चांगला मुलगा आहे, तो खोटं बोलतात असं सांगून ते प्रकरण मग ते हाताळलं. पण तेच आमचं चुकी झाली की आम्ही त्या गोष्टीवर जास्त फोकस केला असता ना तर कदाचित मी आज चांगल्या ठिकाणी राहिले असते. आणि मग काय होतं मला या सगळ्या गोष्टीचं वाटतं ना माणसाला की माझं आयुष्य बरबाद झालं. मला एक जो सेकंड मॅरेज झालं मला काही दुसरा प्रॉब्लेम नाही बरं का. फक्त मला ते माझ्या कमरेच्या पार्टचं जे झालं ना नुकसान त्यासाठी मला जास्त तकलीफ आहे मला त्या गोष्टीचं. त्याच्यामुळे मला काय होतं ना मी जास्त काम वगैरे करू शकत नाही काही नाही. आता इंजेक्शन दिलेलं आहे पण मी ते इंजेक्शनच घेतले नाही. मला कंटाळा येतो अहो. मेडिसिन घेते मी पण ते इंजेक्शन काय पेनकिलर आहे. ते पेनकिलरचं इंजेक्शनचं काय होते माहिती का 2-3 दिवस एकदम आराम भेटतो, अजिबात दुखत नाही 2-3 दिवस. पण 3 दिवस झाले की जसं आहे तसं दुखायला लागतं. मी डॉक्टरांना एवढं सांगितलं पण असं आहे डॉक्टर प्रॉब्लेम, तुम्ही मला पेनकिलर देणार. पण डॉक्टर म्हटले नाही तुम्हाला काही गरज नाही ऑपरेशनची असं तसं. पण माझा त्रास मला माहिती का बरं माझा जे आतमध्ये प्रॉब्लेम झाले ना ते आतापर्यंत कोणत्या डॉक्टरांना समजलेलंच नाही आहे मला असं वाटतं. मी माझ्या नवऱ्याला त्या दिवशी पण म्हटलं की मला जे आहे ना ते मला आत्तापर्यंत मला सोल्युशन नाही भेटलं ना आत्तापर्यंत मला त्या डॉक्टरांना समजूच शकले नाही ते की मला नेमकी प्रॉब्लेम काय आहे. असं एक स्कॅन पाहिजे की त्याच्यात माणूस उभा राहिला पाहिजे आणि त्याच्यात सगळं दिसलं पाहिजे. पण माझ्या MRIमध्ये थोडंसं दिसतं बरं का. MRIमध्ये माझ्या ना ज्या हड्डी आहे ना जी पूर्ण हड्डीचं आहे ना त्या हड्डी डॅमेज झाली का त्या हड्डीमध्ये एक होतं ना कमजोर झाली आहे का काय झाली आहे. थोडं सरकलेलं तर आहेच बरं का पण थोडं सरकलेलं आहे. त्यासाठी मी योगा वगैरे करतेच आहे. तर असं बघू अजून 2-3 डॉक्टरांचा सल्ला मी घेणार आहे. त्याच्यानंतर मग पाहू पुढे. तर साहिल असं का बोलला मी तुम्हाला थंबनेल आहे की साहिल असं का बोलला. तर थोडंसं त्याला वाईट वाटलं. मी रागात बोलले ना की काय चांगला होता का हा, यांनी माझं आयुष्य बरबाद केलं काय. त्याला पण बोलले मी तुला लई तुझ्या बापाचं कडे येते तुझ्या बापाची लई, तुझ्या बापाने माझं आयुष्य बरबाद केलं, किती दारू प्यायचा तुझं समोर मारायचं म्हटलं मला, तू काय विसरला का. तर तो काय म्हणतो मला मग तू डिवोर्स द्यायचा होता ना. डिवोर्स देऊन वेगळं व्हायचं होतं ना मला म्हणतं. मग मी राहिलो असतं म्हणे माझ्या पप्पा संग. मला असं म्हणतं. म्हटलं हा तुला सांभाळलं असतं म्हटलं त्यांनी, तोच दारुड्या होत्या म्हणे त्याला सूद नव्हती तुला काय सांभाळलं असतं म्हणे. अरे लई कड आहे याला साहिलला, लई कड आहे पार त्याच्या बापाची. काय असं तर असू. कारण की जेव्हा साहिल होतं ना त्याला कळायचं बरं का. आता 5 वर्षाच्या पोराला थोडंफार कळतं एवढं पण नाही पण थोडंफार कळायचं त्याला.
पण एवढं त्याला लई त्याचं हे म्हणजे कौतुक आहे बापाचं लई. विषय पण काढत त्याने मी त्याचा जेव्हा व्हिडिओ बघितला ना, मी म्हटलं अरे तू जर आईविषयी काहीच बोललं नाही, आईने लहानाचं मोठं केलं. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्या पप्पांच्या व्यतिरिक्त मला जेवढं प्रेम त्यांनी केलं आहे ना, एक बापाचं प्रेम वेगळं असतं म्हणा, नाही का. आता लाडूला पण आहेत ना. तर साहिलच्या चॅनलवर व्हिडिओ येईलच उद्या किंवा परवा येईल, जसं तो बनवून तसा तो व्हिडिओ येईलच हां. आणि तुम्हाला जर साहिलचं चॅनल भेटलं नसेल तर इथे टायटलच्या पुढे साहिलला मी टॅग केलेला आहे. साहिल देवरे ब्लू कलरच्या अक्षरमध्ये नाव आहे, साहिल देवरे. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला साहिलचं चॅनल भेटणार आणि सबस्क्राईब करा त्याच्यावर जाऊन. आणि व्हिडिओ बघा, साहिलचे 3च व्हिडिओ आहे. तर बघा, हळूहळू व्हिडिओ पडतीलच, ठीक आहे ना. तर चला, म्हणजे सर्वांना पुन्हा एकदा मनापासून मी आभारी आहे सर्वांचे. तुम्ही माझ्या मुलाला एवढा सपोर्ट केला आहे, खरंच खूप खूप छान वाटलं. ठीक आहे, चला, जय महाराष्ट्र, बाय.